चला नमस्कार, मी पी थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर एम्स-जीची तुमची फार्मसी ऑफिसरची रिक्रुटमेंट जी आहे ती मागच्या महिन्यामध्ये झाली होती. तर त्याचा महत्त्वाचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे 28/5/2025ला, म्हणजे कालच्या डेटला हा महत्त्वाचा जो आहे तो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. प्रत्येकाने आता आपला जो रोल नंबर आहे तो चेकआउट करून इथे घ्यायचा आहे. खाली आल्यानंतर अशी लिस्ट इज अ रोल नंबर वाईज असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचा रोल नंबर इथं मेन्शन केलेला आहे पहिल्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी ज्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे ते कॅटेगरीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर फिजिकली चॅलेंज पर्सनचा एक कॉलम आहे आणि ओव्हरऑल रँक इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर XMS रँक पण इथं दिलेला आहे आणि अलॉटेड इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटल इथं दिलेलं आहे. जेही हॉस्पिटल तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या रँकनुसार, तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला जॉईनिंगसाठी किंवा तुमची जिथे सिलेक्ट झालेला आहात त्याचं इथं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर अलॉटेड पोस्टचं जे नाव आहे त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या पोस्ट होत्या. ॲलोपॅथीच्या होत्या, आयुर्वेदिकच्या होत्या, होमिओपॅथीच्या होत्या. त्याच्यानुसार इथं त्याचे ग्रेड दिलेले आहेत आणि शेवटी रिमार्क दिलेला आहे की कशा प्रकारचं तुमचं इथं रिमार्क तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारची ही पूर्ण निकालाची थोडक्यामध्ये आपल्याला PDF म्हणता येईल, ज्याच्यामध्ये आपला रोल नंबर आपल्या इथं चेकआउट करून घ्यायचा आहे. कुठल्या कॅटेगरीमधनं आपण अप्लाय केलं होतं, कशामधनं आपलं सिलेक्शन झालेलं आहे ते बघू शकता. तुमचा रँक इथं बघायचा आहे आणि जेही हॉस्पिटल तुम्हाला इथं दिलेलं आहे किंवा जिथं तुमची इथं जॉईनिंग करायची आहे ते सर्व डिटेल तुम्हाला याच्यामध्ये दिले आहेत. खाली अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. जवळपास 8 पेजेसचं हे पूर्ण PDF आहे, ज्याच्यामध्ये तुमचे रोल नंबर, तुमची कॅटेगरी, तुमचा पूर्ण डिटेल याच्यामध्ये दिलेले आहेत. बाकी खाली महत्त्वाचे इम्पॉर्टंट डिटेल दिलेले आहेत एक्झामविषयी, कॅटेगरीविषयी. त्या फिजिकली चॅलेंज जे पर्सन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे डिटेल दिले आहेत, त्या खाली आपण चेकआउट करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर 11 नंबरचा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये सीट अलोकेशन इज बेस्ड ऑन प्रिलिमिनरी scrutiny for eligibility as per the detail in online application at the time of the seat allotment in the order of the merit and choice. Where all notice published on the website is applicable, a list of notice published is responsible रिप्रोड्यूस फॉर रेफरन्सेस. तर खाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा नोटीस नंबर दिलेला आहे. त्याची महत्त्वाची पब्लिकेशनची जी डेट आहे मागची दिली होती, नोटीस नंबर, महत्त्वाच्या डेट्स आणि पुन्हा अशा प्रकारच्या नोटीस आणि त्याच्या महत्त्वाच्या डेट दिलेल्या आहेत. आता याची पुढची स्टेप तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कदाचित असू शकते. त्याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा ऑफिशियली PDF चेकआउट तुम्ही करून घेऊ शकता आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला जेव्हा डेट दिल्या जातील त्याच्यानुसार तुमचे जे आहे ते तर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होऊन तुमची जॉईनिंग होऊ शकते. अशा प्रकारची महत्त्वाची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल ID फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर करत आहे. तिथून तुम्ही बघून घेऊ शकता जर तुम्ही एक्झाम अटेंड केली असेल तर. आजच्या मी फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.